नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 या चित्रपटाचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडेचा बहुप्रतीक्षित चित्रपट देऊळ बंद रिलीज झालेला आहे। स्वामींचा हा चित्रपट 21 मे म्हणजे गुरुवारपासून थिएटरमध्ये सुरू झालेला आहे। या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होती। या चित्रपटाला 2 दिवसात भरपूर प्रेम मिळाले आहे। देऊळ बंद 2 ची कमाई शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलेली आहे। चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाची कमाईबद्दल जाणून घेऊया। देऊळ बंद 2 चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 कोटी 5 लाख रुपयांची कमाई केली होती। त्यानंतर सेनेनिकच्या रिपोर्टनुसार प्रवीण तरडेचा देऊळ बंद 2 चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जवळपास 2 कोटी 55 लाखाची कमाई केलेली आहे। देऊळ बंद 2 सिनेमाच्या दुसऱ्या दिवशी 1200 शो होते, ज्यामुळे चित्रपटाची 2 दिवसाची एकूण कमाई 5 कोटी रुपयांवर झालेली आहे। देऊळ बंद 2 मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेमध्ये आहे। चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलेले आहे। महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत स्नेहल तरडे दिसलेले आहे। देऊळ बंद 2 चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा आहे। आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश या चित्रपटातून दिला गेलेला आहे। देऊळ बंद 2 चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकलेले आहेत, तर महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संकृती बालगुडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।